द्रौपदी मुर्मू यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय। वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू आहे, या निमित्तानं गाणं म्हटलं जात आहे आणि राष्ट्रपतींच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। त्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतायत। राष्ट्रपती भावुक झाल्या, पण का? काय आहे त्यामागची कहाणी जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना भावना अनावर झाल्या आणि इतकं रडू कोसळलं की त्या स्वतःला सावरूही शकल्या नाही। राष्ट्रपती रडतानाचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालाय आणि अनेकांना नेमकं काय घडलं हा प्रश्न पडलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जून 2025 ला आपला 67वा वाढदिवस साजरा केला। आपला वाढदिवस एका वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचं त्यांनी योजलं। वाढदिवसानिमित्त देहरादूनमध्ये दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उभारलेल्या एका संस्थेला त्यांनी भेट दिली। या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना शुभेच्छा देण्यासाठी एक गाणं गायलं। हे गाणं ऐकून राष्ट्रपती मुर्मू अत्यंत भावुक झाल्या। भावुक झालेल्या राष्ट्रपतींनी चष्मा बाजूला केला, डोळे पुसले, पण अश्रू काही थांबले नाहीत। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच अनेकांना हा प्रश्न सतावू लागला की असं काय घडलं की ज्यामुळे शुभेच्छा देणारं हे गीत कानावर पडताच राष्ट्रपतींना रडू कोसळलं। तर अनेकांनी या भावुक क्षणाला त्यांच्या संघर्षमय आयुष्याशी जोडलंय। कारण काही वर्षांपूर्वी वैयक्तिक आयुष्यात द्रौपदी मुर्मू यांनी जे वादळ अनुभवलं ते महाभयंकर होतं। द्रौपदी मुर्मू यांचं आयुष्य दुःखानं ग्रासलेलं आहे। 2009 मध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचं अपघाती निधन झालं। मुलांच्या मृत्यूनं त्यांना प्रचंड मानसिक आघात झाला। अशातच 2014 मध्ये त्यांचे पती श्यामचरण मुर्मू यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला। 2009 ते 2015 या काळात त्यांचा भाऊ आणि आई यांचंही निधन झालं। वैयक्तिक आयुष्यातल्या या हानीनं त्या पुरत्या कोलमडल्या। मात्र या दुःखातून सावरत त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं। आपल्या राहत्या घराचं बोर्डिंग स्कूलमध्ये रूपांतर केलं, मुलांची शिक्षणाची व्यवस्था केली। उत्तरोत्तर प्रगती करत रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका, आमदार, मंत्री आणि नंतर झारखंडच्या राज्यपाल बनल्या। 2022 साली त्यांनी देशाच्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला। संघर्षातून उत्तरोत्तर प्रगतीकडे द्रौपदी मुर्मू यांनी वाटचाल केली। यश पदरात पडत गेलं, पण आयुष्यात जे मागे सुटलं, जे नियतीनं हिरावून घेतलं, बहुधा तेच अश्रूंच्या रूपानं त्यांच्या डोळ्यात तरळलं असावं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।